शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे जर कापूस असेल, आपल्याकडे सोयाबीन असेल, आपल्याकडे कांदा असेल, आपल्याकडे ऊस असेल, आपल्याकडे तूर असेल, तर या पाचही शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडला आहे की आता कापूस विकावा की नाही विकावा, विशेष करून कापसाला भाव वाढणार की नाही वाढणार। तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की नुकतीच त्या ठिकाणी शेतकरी नेते रविकांत तुपकर, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये बैठक पार पडली। पण या बैठकीच्या अंती कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव निश्चित वाढणार आहे की नाही, या गोष्टीच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। मी एरवी प्रत्येक वेळेस विनंती करत नाही, पण मोजून तुम्हाला 4 ते 5 मिनिटाचं विश्लेषण देतो। या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचा कापूस, कांदा, सोयाबीन कधी विकायचा नाही विकायचा, भाव येणार की नाही हे तुम्हाला समजेल। कारण त्या बैठकीत नेमकं काय काय घडलं आणि त्यातून आपल्याला काय निष्पन्न होतं हेच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। विशेष करून मी माझ्या मनाचं काही सांगत नाही, तर स्वतः शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जे पत्रकारांना सांगितलं तर तेच तुम्हाला विश्लेषण बारकाईने सांगतो की खरंच म्हणजे त्या ठिकाणी आता या मालाचे, कापूस असो, सोयाबीन असो, इतर मालाचे जे काही भाव आहे तर ते आता वाढणार आहे की नाही। म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्याचा 4-2 पैशाचा जर फायदा होत असेल तर किती दिवसात निर्णय घ्यायचा आहे तुमचं तुम्ही ठरवा। पण एवढा व्हिडिओ आता पूर्ण शेवटपर्यंत बघा। विनंती करतो तत्पूर्वी की शेतीविषयक प्रत्येक प्रकारच्या माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला। आणि सकाळचा वेळ 1% सुद्धा खोटं बोलणार नाही, जे आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। तर मित्रांनो हे बघा, नुकतेच त्या ठिकाणी रविकांत तुपकर, देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर पियुषजी गोयल यांच्यात बैठक पार पडली। त्या बैठकीत काय घडलं तर सगळ्यात अगोदर शेतकऱ्याच्या वतीनं शेतकऱ्याची जी बाजू आहे तर ती रविकांत तुपकर यांनी त्या ठिकाणी दोघांच्याही समोर मांडली। विशेष करून या बैठकीमध्ये मूल्यनिहाय चर्चा झाली। त्याचबरोबर या बैठकीमध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे सोयाबीनचे रेट आणि कापसाचे भाव। तर मित्रांनो, सोयाबीनचे रेट, कापसाचे भाव वाढण्यासाठी त्या ठिकाणी रविकांत तुपकर यांनी बाजू मांडली आणि बाजू मांडून त्यांनी सांगितलं की खर्च खूप वाढलेला आहे। एकरी 7,000 रुपये हा म्हणजे त्या ठिकाणी खर्च सोयाबीनला होतोय आणि त्या ठिकाणी तुमची आपली जी सोयाबीन आहे तर 4-4.5 हजार रुपयापर्यंत जाताना दिसत आहे। तर कुठेतरी यावरती विचार करायला पाहिजे आणि यासाठी त्या ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढले पाहिजे। त्यानंतर त्या ठिकाणी मग उपाय पण त्यांनी सांगितला की आपण निर्यात करण्याची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर DOC मध्ये निर्यात करण्याची मागणी केलेली आहे। तर गोयल यांनी त्या ठिकाणी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सांगतो मी तुम्हाला की त्यांनी सकारात्मक उत्तर असं दिलेलं आहे की संबंधित यंत्रणांना बोलून त्यावरती निर्णय घेतला जाईल। हे सोयाबीन भावाबद्दल त्या ठिकाणी पियुषजी गोयल यांनी बोललेलं आहे। तर त्याचबरोबर तुपकर यांनी त्या ठिकाणी तेलावरील जे आयात आहे तर 0 पासून जे काही 30% पर्यंत आपण करा, म्हणजे जेणेकरून सोयाबीनचे भाव वाढण्यासाठी फायदा होईल। तर त्यावर सुद्धा त्या ठिकाणी तुपकर यांना म्हणजे गोयल यांनी त्या ठिकाणी सकारात्मक सहमती दर्शवलेली आहे। त्यानंतर विशेष करून कापसाच्या भावावरती येतो मित्रांनो की त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं रविकांत तुपकर यांनी कापसासंदर्भात त्या ठिकाणी प्रश्न केला असता पियुषजी गोयल म्हटले की इंटरनॅशनल जी काही परिस्थिती आहे तर ती खूप वाईट आहे। जिनिंगवरती लोकांचा विश्वास नाही, जिनिंगवरती लोक म्हणजे त्या ठिकाणी माल देताना दिसत नाही। मग यावरती तुपकर यांनी त्यांना थेट प्रश्न विचारला, काहीही करा परंतु शेतकऱ्याच्या कापसाला, अगोदर तर त्या ठिकाणी 12,500 पर्यंत मागणी होती, परंतु तुपकर यांचा शब्द आहे की ते म्हणतात की काहीही करा पण शेतकऱ्यांच्या कापसाला किमान या भावामध्ये सध्या जो चालू आहे तर खाजगी बाजारामध्ये 2,000, 2,000-2,500 रुपयापर्यंत तरी दरवाढ व्हावी यासाठी प्रयत्न करा। तर त्यावेळेस त्या ठिकाणी पियुषजी गोयल यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी की आम्ही ॲग्रिकल्चर मिनिस्टरला याबाबत बोलू आणि 3 ते 4 दिवसात सर्व सेक्रेटरी यांच्यासोबतची बैठक घेऊ आणि त्यावरती काय सकारात्मक निर्णय घेता येईल तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करू। विशेष करून त्या ठिकाणी कांद्याबाबत त्या ठिकाणी पियुषजी गोयल विशेष काही बोलले नाही, परंतु त्यांनी सांगितलं की लवकरच त्या ठिकाणी त्यावरती निर्णय घेऊ। तर मित्रांनो, ऊसाबद्दल जरी बोलायचं ठरलं तर ऊसाबद्दल सुद्धा ते सकारात्मक आहे। आता विशेष करून त्या ठिकाणी आपला मुख्य प्रश्न या ठिकाणी कापसाचा आहे। तर कापसाचे बाजारभाव वाढणार की नाही वाढणार, तर या बैठकीअंती त्या ठिकाणी कुठेतरी विशेष करून पियुषजी गोयल काहीतरी सकारात्मक दिसलेले आहे, परंतु या सगळ्या गोष्टीतून शेतकऱ्यांना नेमका आता प्रश्न पडलेला आहे। सकारात्मक दिसले तुमची बडबड, हे सगळ्या गोष्टी मान्य आहे, पण नेमकं कापूस भाव कधी वाढणार। तर या म्हणजे त्यांनी पियुषजी गोयल यांनी 4-5 दिवसात बैठक त्या ठिकाणी सर्व मिनिस्टर यांची घेऊ आणि त्यानंतर त्यावरती यंत्रणा सिस्टमशी बोलू आणि
त्यावरती आपण काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू. तर निश्चितच. आणि त्यानंतर रविकांत तुपकर यांनी परत एकदा पत्रकार परिषद घेऊन सांगितले की काहीही करा, अगोदरचे 8 दिवस, आताचे 8 दिवस गेले निघून, म्हणजे इथून पुढे 8 दिवस, म्हणजे समजा तुम्ही पकडून घ्या साधारणतः 20 डिसेंबरपर्यंत कापूस, सोयाबीन भाव, कांद्याचे भाव, हे सगळ्या गोष्टीवरती जर भाव वाढले नाही तर त्या ठिकाणी शेतकरी नेते परत त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे रविकांत तुपकर. तर हे स्वतः त्यांनी जे सांगितलं तेच त्या ठिकाणी एक प्रकारे तुमच्या समोर मांडलं. आंदोलन करणार म्हणजे ते म्हणले की परत शेतकऱ्यांचा उद्रेक होईल बुवा, किंवा शेतकऱ्यांचा स्फोट होईल, किंवा शेतकरी त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी आपल्यावरती रोष व्यक्त करेल. तर पुढची दिशा अजून त्यांनी इतकी स्पष्ट केली नाही, परंतु सांगितलं त्यांनी की 8 दिवसात आपण त्या ठिकाणी अल्टिमेटम पुन्हा दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, यातून एकच साध्य होतंय की आता शेतकऱ्यांना अशा फक्त आणि फक्त मी सांगतो तुम्हाला, वारंवार बैठक, वारंवार चर्चा, ह्या सगळ्या गोष्टीतून पुढे काय निष्पन्न होतं माहिती नाही मला, परंतु एवढं तर नक्की आहे की फक्त या 8 दिवसाच्या आतमध्येच जर शेतकऱ्यांसाठी काय म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थित निर्णय आला तर ठीक आहे, नाहीतर मी तरी सांगतो तुम्हाला 20 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी वाट बघावी. तिथून पुढं मात्र शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीनं निर्णय घ्यायचा. मी फक्त जे काही बैठकीत घडलं ते जे काही आणि स्वतः रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषद सांगितलं तर तेच तुमच्यासमोर माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. शुद्ध हेतू एकच आहे, शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे, बाकी निर्णय तुमचा. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स आणि शेअर करा. धन्यवाद.